नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इयत्ता 4थीचा मराठीचा पॅटचा पेपर की जो 2026 ला जसा तसा तुमच्या पेपरमध्ये येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी जेवढे पण मराठीचे पेपर होणार आहे 5 पासून 10 पर्यंत जेवढे मी अपलोड करणार आहे या चॅनलवरती। तरी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रश्न क्रमांक 2 बघा, तुम्हाला काय विचारले येणार आहे। एक उत्तरा दिल्या उत्तरावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सॉल्व्ह करायची। यासाठी तुम्हाला उत्तरा पूर्णपणे वाचायचा आहे। 4थीच्या विद्यार्थ्यांना बघा, बिरसा मुंडा यांनी कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते याचं उत्तर तुम्हाला जेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही उत्तराचं वाचन करणार आहे। असा उत्तरा तुम्ही पाठ करून जा, असा उत्तरा तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळणार आहे। बिरसा मुंडा यांनी कोणते कार्य केले होते याच्या कार्याची 2-3 शब्दात उत्तर तुम्हाला लिहायचं आहे। 2 गुणांसाठी प्रश्न विचारला आहे। आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष का निर्माण झाला याचं कारण सुद्धा तुम्हाला पॅरेग्राफ मध्ये मिळेल। चला जाऊया आज आपण दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न आपल्याला काय सांगतो, खालील जाहिरात वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा। तुम्हाला जाहिरात दिलेली आहे, बालमहोत्सव साजरा करायला आहे। खुशखबर विद्यार्थ्यांना, पालक शिक्षकांसाठी सुवर्ण संधी। बालमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये स्पर्धाचे काहीतरी आयोजन केले। रांगोळी स्पर्धा आहे, मुलींसाठी वैयक्तिक गीत गायन स्पर्धा आहे, ज्याला गायनाची आवड आहे, वैयक्तिक नृत्य आहे, कथा आहे। यासाठी तुम्हाला काय एक जाहिरात तयार करायची आहे। बालमहोत्सव कोठे आयोजित केला होता यासाठी तुम्हाला स्थळ लिहायचं आहे। त्यावरच बालमहोत्सव किती दिवस चालणार आहे याचं उत्तर पण तुम्हाला तुमच्या मनानेच लिहायचं आहे, त्या जाहिरातीमध्ये भेटेल तुम्हाला। बालमहोत्सवासाठी विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत याचं उत्तर सुद्धा तुम्हाला यामध्येच मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला एक जाहिरात तयार करायची आहे। चला जाऊया आता आपण प्रश्न क्रमांक 4 कडे। प्रश्न क्रमांक 4 मध्ये दिलाय, खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडवायचा आहे। खालील वाक्यात योग्य विरामचिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे। तुम्हाला एक ग्रॅमॅटिकल पार्टचा हा भाग आहे। आई म्हणाली, अरे राजा, एक छोटंसं काम करशील का रे। तुम्हाला या वाक्यामध्ये चिन्हांची पलट करून तुम्हाला लिहायचं आहे। प्रॉपर चिन्हांचा विरामचिन्ह वापरून तुम्हाला आन्सर लिहायचं आहे। बवन दिले, कंसात दिलेल्या शब्दसमूहाच्या योग्य जागी योग्य बदल वापर करा। ठीक आहे। प्रश्न क्रमांक क मध्ये दिले, कंसात दिलेल्या म्हणींपैकी योग्य अर्थाची म्हण निवडून वाक्य पूर्ण करा। काखेत कंसा आणि गावाला वळसा याचं आन्सर तुम्हाला लिहायचं आहे। तर चला आता प्रश्न क्रमांक 5 कडे आपण जाणार आहोत। प्रश्न क्रमांक 5 मध्ये खालील एक चित्र पहा आणि त्यावर आधारित गोष्ट लिहायची। मागच्या व्हिडिओमध्ये 3रीच्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं एक चित्र दिलेलं आहे। त्या चित्रेवरून तुम्हाला एक कन्सेप्ट मनाने तयार करून तुम्हाला लिहायचं आहे। त्यामध्ये गोष्टीचं शीर्षक प्लस बोध काय भेटतो असं लिहायचं आहे। बघा, मी तुम्हाला एक समजावं म्हणून अशी एक गोष्ट लिहून दिलेली आहे। हीच गोष्ट तुम्ही तिथं पेपरमध्ये लिहू शकता, यामध्ये तुमच्या मनाने स्वतः जनरेट करू शकता। चित्रावर आधारित गोष्ट, एकदा काही मुली जंगलात खेळत होती। ते झाडांभोवती लपाछपी खेळत होती। तेवढ्यात एक लाकूड तोडत तिथे आला। तो झाड कापण्यासाठी कुऱ्हाड घेऊन उभा राहिला होता। हे पाहून मुलांना खूप वाईट वाटले। त्यांनी लगेच त्या झाडाभोवती उभे राहून त्यांना थांबविले। पूर्ण गोष्ट तुम्ही वाचू शकता। अशाच प्रकारचा सॉल्व्ह करते आजसाठी विद्यार्थी मित्रांनो। बघा, गोष्ट एवढीच थांबू। प्रश्न क्रमांक 6 कडे बघू। खालील दिलेल्या प्रसंगाच्या आधारे गोष्ट लिहायची। काही मुले बसची वाट पाहत होती। थोडक्या वेळाने एक बस येते। लोक बसमध्ये चढतात, बस निघून जाते तेव्हा मुले बघतात की रस्त्यावर एक पाकिट पडलेले आहे। अशा प्रकारचे काही तुम्हाला शब्द लिहिलेले आहेत जातात, त्यावरून तुम्हाला एक गोष्ट प्रॉपर तयार करायची आहे। हा प्रश्न तुम्हाला 5 मार्कासाठी दिला आहे। 5 पैकी 5 गुण मिळू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी येथेच आपण थांबूया। अशाच प्रकारची व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला विद्यार्थी मित्रांनो, आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। थँक यू फॉर वॉचिंग दिस video.